मित्रांनो, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्ताभाऊ भरणे, तसंच आवर्जून शिलीवरून आपल्या सगळ्यांना माहिती देण्याच्या करता व्याख्यान देण्याच्या करता आलेले डॉक्टर कार्लोस रेयस फ्लोरी, या भागातील माझे विधिमंडळातील सहकारी शंकरराव मांडेकर, आमचे उपमहासंचालक डॉक्टर संजय कुमार सिंग, तसंच डॉक्टर हेमंत वसेकर, डॉक्टर कौशिक बॅनर्जी आणि माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व द्राक्ष बागायतदार संघाचे सन्माननीय सदस्य, माझे शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तसंच वेगवेगळ्या कंपन्यांचे उपस्थित असणारे इतर प्रतिनिधी आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हे 3 दिवसाचे द्राक्ष परिसंवाद अंतर्गत वार्षिक अधिवेशन, मी सुरुवातीलाच या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि ह्याला आम्हाला बोलवलं ते कैलासराव भोसलेजी, आमचे मारुती चव्हाणजी, खजिनदार शिवाजीराव पवारजी आणि चेअरमन मविअसचे अभिषेक कांचनजी आणि त्यांची सगळी टीम, पत्रकार मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, खरं तर मी आपल्याही सर्वांचं ह्या 3 दिवसाच्या परिषदेच्या निमित्तानं खूप मनापासून स्वागत करतो. द्राक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रेरणेतून स्थापन झाला, ते राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख आपल्या सर्वांना आहे ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि आपल्या संघाचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब शेंबेकर यांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो, वंदन करतो. अवघ्या 3 दिवसांनी विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या अनेकांच्या घरी होणार आहे, प्रत्येकाच्या नाही पण अनेकांच्या घरी, आणि त्याच्या खूप जणांना उत्सुकता आहे, खूप जणांनी तयारी चालवलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव देखील ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी त्याला राज्योत्सव म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था नीट राहावी, सगळ्या काही गोष्टी अतिशय आनंदात, उत्साहात, अतिशय प्रत्येकाला मनाला एक समाधान देणाऱ्या अशा पद्धतीनं घडाव्यात म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती देखील काळजी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतलेली आहे. आज आपल्या द्राक्ष उत्पादकांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे समृद्धी झाली. मी अनेक महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशनं उपस्थित असणारा एक कार्यकर्ता आहे इथं, पण आपले पण टप्पे कसे वाढत गेले ते बघा. सुरुवातीच्या काळामध्ये डेक्कन जिमखान्यावर आपण छोट्याशा हॉलमध्ये बसायचो, तिथं मिटिंग घ्यायचो, तिथून नंतर हळूहळू निसर्गपर्यंत आपण पोचलो आणि तिथून गेले काही वर्ष टिपटॉप इथपर्यंत आपण पोचलोय. परंतु तरी अपेक्षा वाढतात. मगाशी आपले कैलासराव भोसले यांचं मी भाषण फार बारकाईनं ऐकत होतो. पोटतिडकीनं तुमच्या ज्या काही मिटिंग काल झालेल्या आहेत त्याच्यातले मुद्दे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. दत्ता भरणेंनी कृषी मंत्री आहेत, त्यांची स्वतःची पण एक मोठे शेतकरी म्हणून गणले जातात, कष्टातनं पुढे आलेले आहेत, अतिशय उत्तम प्रकारची त्यांची शेती आहे. त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या काकांनी अतिशय चांगल्या प्रकारची शेती भरणेभाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केली आणि सगळं कुटुंब, त्यांचा परिवार, त्यांचे नातेवाईक सगळेजण त्याच्यामध्ये राबत असतात आणि इतकी चांगली शेती करतात. द्राक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत, केळी मोठ्या प्रमाणावर आहेत, डाळिंब मोठ्या प्रमाणावर आहेत. जी पिकं आपण सहसा घेत असतो ती आहेत. ऊसाची शेती चांगली आहे. 15-20 हजार टन ऊस जातो कारखान्याला आणि अशा पद्धतीनं
मी बघतच होतो. आता म्हणलं कृषी मंत्र्यांच्या बद्दल सारखं काहीतरी निघतंय. आता कृषी मंत्री शोधून काढतो की काही निघालच नाही पाहिजे. आता तुझ्या साक्षीने सांगितलं काही निघून नको देऊ. मित्रांनो, शेवटी तुम्ही मी शेतकरी आपली जात आहे. मी कधी माझ्या जसं आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो तसं जातीभेद आमच्या परिवाराने कधी ते आमच्या कुठं जवळपास देखील ते आम्हाला शिवलेलं नाही आहे. आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे. आणि त्याच्यामुळं आज कृषी मंत्री स्वतः दत्ता भरणे असतील, मी असेल, आमच्यातले अनेक सहकारी मंत्रिमंडळातले की ज्यांची शेतीवाडी आहे, आज पण आम्ही वेगवेगळ्या नवीन जे प्रयोग असतात, नवीन ज्या रिसर्च केले जातात, संशोधन केले जातं, नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रयोग करता आणि ते प्रयोग नंतर इतरांना कसा त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचा चाललेला असतो. आज पण आल्यानंतर मला कैलासरावांनी सांगितलेलं होतं की अजित पवार तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा आपण ते स्टॉल काढलेले आहेत तिथे एक चक्कर मारायची. आणि नेहमी राज्यकर्ते जरी कुणी असले तरी शेतकरी समाजाला समाधानी करण्याच्या करता अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकार राज्य सरकार घेत असतं. परंतु त्याच्यातनं आता स्पर्धेचं युग आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलेलं आहे, ज्याला AI शॉर्ट फॉर्म नावाने आपण ओळखतो. आणि दुसरी गोष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता ही देखील आज काळाची गरज बनलेली आहे. त्याचाही वापर आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरू केला. यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना त्या कामाच्या करता 500 कोटी रुपये ठेवलेले तरतूद कृषी विभागाचा. परंतु दत्तामामा ते 500 कोटी आपण 2 वर्षाच्या करता 250 कोटी ठेवलेत. साधारण वेगवेगळी पिकं घेणारा माझ्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे ते बघितल्यानंतर मला ते 2 वर्षाचे पैसे 1 वर्षातच करावे लागणार आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि उद्याचं 8 डिसेंबरला आपलं नागपूरचं अधिवेशन आहे ना, 8 तारखेलाच आहे. मला काही विषय आता असे आहेत, इथं सगळ्यांचा वेळ घेऊन आपल्याला चालणार नाही कारण बाकीचे पण त्यांचे विषय महत्त्वाचे आहेत. पण माझी वेळ मंगळवारी तर आपली कॅबिनेट आहे, बुधवारी गणेशोत्सव सुरू होणार आहे, गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी आपली सगळ्यांची धावपळ राहणार आहे. पण ते संपल्या आता कैलासराव भोसलेंनी जे राज्य सरकारशी संबंधित असणाऱ्या विषयाच्या संदर्भातला ओहापोह केलेला आहे आणि ते मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही भूमिका मांडलेली आहे. चेअरमन या नात्याने त्यांनी मांडली, पण समोर असणाऱ्या सर्वांचं साधारण तेच मत आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याची एक बैठक, तुम्ही पण त्या बैठकीला या, तोपर्यंत बाकीचे पण सगळे रस्तोगी असेल, मला वाटतं सूरज मांढरे पण तोपर्यंत येईल, 3 तारखेला येणार आहे. माझा सूरज जरी मांढरे आपले आयुक्त कृषी इथं असले तरी देखील ते मसुरीला ट्रेनिंगला गेलेले आहेत आणि AIच्या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये त्यांचा विषय. त्याच्यामुळं आज आपल्याकडे डॉक्टर हेमंत वसेकर आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचीच आपल्याला मदत लागणार आहे. त्याच्यामुळं ते आल्या ह्याबद्दलचे विषय आणि काही विषय असे आहेत की उदाहरणार्थ आपल्या फसवणुकीच्या संदर्भात किंवा कांदा चाळीच्या धर्तीवर आता बेदाणा चाळीला सहाय्य आपण करतोय, परंतु त्याच्यात पण काही त्यांनी भूमिका मांडली. किंवा अपेड्याच्या माध्यमातून भविष्यात ग्रेपनेटच्या धर्तीवर स्वतंत्र रेझिन नेट सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या फलोत्पादन विभागाकडनं सुरू आहे, त्याबद्दल यांचं काय मत आहे. ह्या वेगवेगळे विषय. आता विकास, तू माझ्याबरोबर काही सातारला येणार नाही, तू थांब, किशोर भोसलेंच्या बरोबर चर्चा करून त्यामध्ये कैलास भोसलेंच्या बद्दल त्याच्यामध्ये ते निवेदकांनी कैलासवासी केल्यामुळे ते काही म्हणावंसंच वाटत नाही, त्यामुळे मी किशोर करून टाकलं.
कैलासरावांचं बोल म्हणजे तुम्ही परिषदेमध्ये असला तरी त्याला कोणीतरी जोडून द्या की हे विषय काही विषय तुमचे केंद्र सरकारशी संबंधित आहेत। एक गोष्ट मी मान्य करतो, मी तुम्हाला सांगितलं होतं पियुष गोयल यांच्याकडे जाऊ, परंतु कैलासराव त्याच्यामध्ये होतं काय, मी बऱ्याचदा दिल्लीचं काम निघालं तर मला सहसा दिल्लीला थांबायला आवडत नाही। त्याच्यामुळे 91 खासदार झाल्यानंतर 6 महिन्यातच तिकडनं पळून आलो, ते आपल्या इकडं महाराष्ट्र बरं आहे आणि त्याच्यातनं मी जातो, काम उरकतो आणि परत येतो। पण आपण ज्यावेळेस येणार ह्या मीटिंगला मी पियुष गोयलांशी तुमच्या देखतच फोनवर संपर्क साधतो आणि त्यांना विचारतो की ह्या मीटिंगला आपण महाराष्ट्रात बसायचं आहे का दिल्लीला बसायचं आहे, त्यांना जे सोयीचं असेल त्या प्रकारे आपण तो विषय त्या बाबतीमध्ये हाताळू। आणि इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न जे काही इथं मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये काही उल्लेख केला, इतर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात किंवा आपली फसवणूक जी होते ह्या अशा अनेक गोष्टीच्या बद्दलचा जी काही चर्चा झाली, किंवा मगाशी बोलत असताना AI चा पण वापर करत असताना काही गोष्टी ही आपण केल्या पाहिजे। ते खातं दत्तामाव भरणेंकडेच असल्यामुळं उद्याच्याला जरी अधिकाऱ्यांनी थोडंसं वेगळं काही केलं तर शेतकऱ्यांच्या मदतीकरता त्यांच्या भल्याकरता वेळ पडली तर स्पेशल केस करावी लागली तरी दत्तामाव आपल्याला ती करावी लागेल आणि त्याबद्दल काही कुणी मनामध्ये शंका कुशंका घेण्यापाठीमागचं काही कारण नाही। पण हे सगळं करत असताना विषमुक्त अन्नधान्य उत्पादन मोहीम ही देखील अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेली आहे। बरेच जण औषध ज्या फवारण्या करतात त्या फवारण्या करत असताना ती औषधं मारल्यानंतर ते असणारं फळ हे आपल्या लोकांना खाण्याच्या योग्यतेचं आहे का, त्याचे काही दूरगामी परिणाम होणार आहेत का, त्याचे काही दुष्परिणाम होणार, ह्याही गोष्टी फार तपासल्या जातात। तुम्ही मगाशी जे काही बोलत होता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या घटना घडत असताना चायनातनं काही माल येतो, दुसऱ्या इतर राज्यातनं माल येतो, बांगलादेशचं उदाहरण दिलं। एक गोष्ट खरी आहे, बांगलादेशने आपल्याकडचा माल घेत असताना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण त्याचा फटका बसतो आणि इतर पण जी आपण पिकं काढतो किंवा फळं काढतो किंवा भाजीपाला घेतो ते निर्यात करत असताना तिकडं निर्यात करताना फार त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो। ही वस्तुस्थिती खरी आहे। अलीकडच्या काळामध्ये तुम्ही अमेरिकेच्या पण ट्रम्पनी काय केलं, 25% पुन्हा 50% अशा पद्धतीनं ते निर्णय घेतात, परंतु आपण स्वतः आपणच तयार केलेला माल हा माझ्या भारतीयांनी घेतला तर इतकी मोठी बाजारपेठ आपल्यालाच आहे, ही वस्तुस्थिती पण आपण नाकारू शकत नाही। मी फक्त द्राक्षाच्या पुरतं मर्यादित बोलत नाही, इन जनरल मी तुम्हाला ह्याच्या संदर्भामध्ये सांगतो। तशा प्रकारची भूमिका आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली ज्यावेळेस ते आमची CMDCMची कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपापल्या राज्यामध्ये काम करत असताना तुमच्या राज्यामध्ये जे जे काही उत्पादन होतं ते उत्पादन होत असताना अमेरिकेने अशा टॅक्स लावलेले असल्यामुळं काही आपल्याला त्याच्यामध्ये सेटबॅक बसता कामा नये। आपण एक आपल्याच भागातली आपल्याच देशातली बाजारपेठ अधिकची कशी निर्माण करता येईल आणि मग इतर पण जगातली जे काही राष्ट्र आहेत ती बाजारपेठ अधिक चांगली आपल्याला कशी उपयोगी पडेल याबद्दलचं आपलं सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी त्यांच्या सगळ्या टीमला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या पद्धतीनं पुढे जावा। एकंदरीतच मी आपल्याला सगळ्यांना सांगेल, तुम्ही मगाशी बोलत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कैलासराव मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्या करत असताना ज्या गोष्टी आम्हाला व्यवहारांनी पण पटतात आणि राज्य सरकारमध्ये काम करणारे आम्ही सहकारी या नात्याने आम्ही प्रतिनिधी आहे, त्या बाबीच्या करता माझ्याकडनं देवेंद्रजींच्याकडनं आमच्या एकनाथरावजींच्याकडनं आपले कृषी मंत्री दत्तामावच्याकडनं आमच्या कुणाकडनंच कुठली काही अडचण येणार नाही। आणि माझी जी काही जबाबदारी वित्त मंत्री म्हणून जर आर्थिक भार कुठं पडत असेल तर त्याबद्दल पण मी
अजिबात आडेवेडे घेणार नाही। त्या योग्य ठिकाणी योग्य निधी देण्याची गरज असेल तिथं राज्य सरकार तुमच्या बरोबर आहे, तुमचा अर्थमंत्री तुमच्या बरोबर आहे, महायुतीचं सरकार तुमच्या बरोबर आहे। याबद्दल आपण तीव्र शंका मनामध्ये त्या बाबतीमध्ये बाळगू नका। द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांचा त्यांचा माल निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षामध्ये घेऊन त्या संदर्भातले तातडीनं प्रश्न सोडवण्याच्या करता राज्य सरकारच्या वतीनं विशेष प्रयत्न केले जातील। त्यामध्ये केंद्राच्या बाबतीमध्ये फक्त तिथं गेल्यावरच ते प्रश्न सुटतील। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या देशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी अडचणी ज्या निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण एक कार्यक्रम आखूया। ती मीटिंगमध्येच मी राज्यातले जे निर्णय असतील तिथं मी माझ्या ऑफिसचा एक माणूस लावून पण त्याचा पाठपुरावा करून त्याचा निपटारा करीन। केंद्र सरकारच्या तरी प्रश्न देखील काही जे साधारण आपले अमित शाह साहेबांच्याकडं आणि त्या पियुष गोयल साहेबांच्याकडं अशा पद्धतीनं आपले प्रश्न त्या ठिकाणी येतात, त्यांच्याशी पण बोलून आपण पुढे जाऊया। केंद्र सरकारची रेल्वे असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, विमान किंवा जलवाहतूक असेल, या क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक अक्षरशः लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतोय। त्यातून रोजगाराची पण निर्मिती व्हावी, रोजगाराच्या पण संधी आपल्या वेगवेगळ्या राज्यातल्या माझ्या मुलांना मुलींना उपलब्ध व्हाव्यात, हा आपला प्रयत्न आहे। कोल्ड स्टोरेजवरील अनुदान पुन्हा सुरू करण्याच्या बद्दल देखील मगाशी बोलत असताना आपल्याला आपल्या अध्यक्ष महोदय कैलासराव चव्हाण साहेबांनी काही भूमिका मांडलेली आहे, ती मी परत रिपीट करत नाही, पण ती कशी सोडून पुढे जायचं ते आपण ठरवू। शेतकऱ्यांना विशेषतः 3, 5, 7.5 याबद्दल पण त्यांनी तो विषय काढला। 10 हॉर्सपॉवरच्या बद्दल हे एवढ्या संख्येने एवढी संख्या जर मर्यादित असेल तर मला कॅबिनेटशी बोलून त्याच्यात येईल। कारण काय होतंय, खूप आता मगाशी आपल्याला बोलत असताना कैलासरावांनी काही वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केला, लाडक्या बहिणींच्या योजनांचा उल्लेख केला। त्याच्यामध्ये शेवटी आम्ही काम करताना साधारण गरीबातल्या गरीब माणसाला देखील सन्मानाने राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, आपला आपला संसार करता आला पाहिजे। आज तर मगापासून बातम्या चाललेल्या आहेत की त्याच्यात इतक्या लाख जणांनी त्याचा लाडक्या बहिणीचा चुकीचा फायदा घेतला आहे। खरं काय झालं आहे, खोटं काय झालं आहे, मी त्याच्याबद्दल आमचे महिला बाल विकास खात्याचे मंत्री आदिती तटकरेशी बोलून मंगळवारीच आमची मीटिंग असते, कॅबिनेट पण असतील, मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची मंत्र्यांची पण मीटिंग मंगळवारी ठेवलेली असती। त्यावेळेस मी पूर्ण, कारण मी आजचा कार्यक्रम झाल्यावर माझ्या सातारला आज कार्यक्रम आहे आणि उद्या माझ्या कोल्हापूरला कार्यक्रम पण, उद्या मी रात्री जाईल मुंबईला आणि त्यावेळेस मी बघेन साधारण ह्या कुठल्याही प्रकारची ज्या योजना आपण राबवतो त्या पारदर्शक राबवाव्यात, खऱ्या अर्थानं लाभार्थींना त्याचा लाभ मिळावा ही माफक अपेक्षा आमची सगळ्यांची असते। परंतु त्याचा गैरफायदा जर कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं तपासून योग्य लाभार्थी कसा तिथं राहील अशा प्रकारचा पुन्हा आम्ही फेर आढावा त्या बाबतीतला घेऊ, ह्याहीबद्दल आपण काळजी करू नका। आणि तुम्ही सांगितलं की बाबा मजूर आता मिळत नाही, अमुक मिळत नाही, मला एक कळत नाही, तुम्हाला मजूर मिळावं म्हणून त्यांना काही द्यायचं नाही, यायला ही कुठं काय नाही, हे काय आपल्याला पटत नाही। त्याच्यामध्ये आत्ता मला तिथं दाखवलं ते एक मशीन डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचे घड जे काही कापायला पाहिजे ते मशीन ते घड कापताय, ते व्यवस्थित देत आहे। पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला औषध मारायला किती त्रास व्हायचा, आताच्या काळात औषध मारण्याच्या करता किती आमूलाग्र बदल झाले। ड्रोनच्या करता तुम्ही दत्तामाला विचारा, आम्ही त्याला निधी देतोय। आज महिला बचत गट पण पुढे येत आहेत आणि ते ड्रोननी पण आपल्याला फवारणी करून देत आहेत। साधारण एका एकराला किती त्या औषध लागतं हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्याच्यात बदल होत आहेत। लिक्विड खत आपण वापरतो, नॅनो युरिया आपण वापरतोय, ते डायरेक्ट पिकाच्या मुळाला कसं देता येईल हे आपण त्या बाबतीत बघतोय। AIच्या बद्दल तुम्ही सांगितलं खरी आहे की तुम्ही
द्राक्ष उत्पादक शेतकरी ह्याच्या आधीच AIच्या काही गोष्टींचा वापर करतच होते, परंतु आपल्याकडं ऊसाची शेती पण मोठी आहे. इथं बसणारा पण बराचसा माझा द्राक्ष बागायतदार हा जरी द्राक्ष उत्पादक शेतकरी असला तरी याच्यातला निम्मा तरी द्राक्ष उत्पादक शेतकरी हा ऊस पण घेतो. उद्याच्याला ठिबक आणि AIचा वापर करून आपण जे नवीन तंत्रज्ञान आणून पाहतोय किंवा आलेलं आहे, त्याच्या 3 वर्षाचे KVK बारामती इथं प्रयोग झालेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये अनेक तज्ज्ञांनी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. अशा या सगळ्या गोष्टीचा वापर उपयोग आपण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मार्ग काढता येईल ह्याही बद्दलचं आपण पुढे जायचं आहे. पण मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे कैलासराव सांगू इच्छितो की तुम्ही ह्या सगळ्यांच्या वतीनं विजेच्या बद्दल आणि बाकीच्या अनेक गोष्टींच्या बद्दल किंवा आज आम्ही आता बेदाणा चाळीसाठी द्राक्ष उत्पादक आणि बागायतदार संघाची सातत्याने मागणी होती, त्या मागणीचा सकारात्मक विचार करून सरकारने बेदाणा चाळीच्या उभारणीकरता तांत्रिक कामाकरता कमाल मला वाटतं 60% तर बांधकामाकरता 40% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अंमलबजावणीच्या करता काही समस्या येत असतील तर मी कृषी मंत्री आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यात जे केंद्राशी संबंधित असू ते आपण तिथं पण त्या बाबतीमध्ये बोलू. पण विनंती कैलासराव ह्याच्याकरता खूप पाठपुरावा करावा लागतो. तुम्ही अजिबात काही घाबरू नका. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत माझ्या ऑफिसला आणि त्या दादामामाच्या ऑफिसला सारखं येत चला. नाहीतर ते कधी कधी माझा आवाज चढला की माणूस होते आयला आज मूड आहे का नाही, कशाला जायचं मातीत गेलं. ते माझा मूड असू नाही तर नसो, शेतकऱ्याचं काम करायचं आणि महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर कामं करून घेण्याच्या करता ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं असतं त्याच्याकरता थोडंसं नमतं घ्यावं लागलं तरी चालेल. आपण तिथं जायचं, तिथं बसायचं. आपण काही स्वतः करता तुम्ही करत नाही कैलासराव, तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या करता आणि त्याकरता तुम्ही असाल, बाकीचे सगळे सहकारी असतील. वाटल्यास तुम्ही तुमच्याबरोबर खजिनदार आमच्या भावकीला घेऊन येत चला, त्याच्यामध्ये आमच्या मारुती नवीन घेत चला, कांचन लोकांना येऊन घेत चला. कांचन आणि पवारांचे संबंध फार चांगले आहेत, त्याच्यामुळं तसं काही मनामध्ये आणू नका. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु कैलासराव खरंच मला सांगायचं आहे की मी पण आता मंत्रालयामध्ये गेले 35 वर्ष काम करतोय. काही काळातच माझी सरकारमध्ये मी नव्हतो, नाहीतर अनेक वर्ष 35 वर्षात जवळपास 25 वर्ष तर मी सरकारमध्ये या न त्या कारणाच्या निमित्तानं राज्यमंत्री, नेता, विरोधी कृषी, आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदावर कामं केलेली आहेत. आणि मला पण जाणवतंय की एखादे प्रश्न सोडवण्याच्या करता एकदा आमच्या प्रशासनाला कळलं ना की यांना हे करायचंच, मग ते कसं ते बसवायचं तिथेच व्यवस्थित बसवतात. आमचं ते मंत्रालय इतकं हुशार आहे, एखाद्या गोष्टीला काट मारायची म्हटलं तर कसं क्युरी काढायची ते त्यांना चांगलं माहिती. आणि एखादी गोष्ट आम्ही हे आता आपल्याला हे करायचं आहे, हे जनतेच्या फायद्याचं आहे, महाराष्ट्राच्या भल्याचं आहे, मार्ग काढायचा म्हणजे काढायचा आहे, मग ह्यांची डोकी सुरू होतात आणि बरोबर मार्ग काढून देतात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या बाबतीमध्ये मला एक ती खंत आहे, कारण मागं ह्या स्टेजवर मी मराठीत सांगितलं होतं पियुष गोयलकडे जाऊ, असं करू तसं करू, परंतु ह्या वर्षभराच्या काळामध्ये निवडणुका आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी कमी पडलो, मी मान्य करतो, मी कमी पडलो. आता माझ्या जोडीला आमचा इंदापूरचा पठ्या दत्ता हे पण आहे, बारामती इंदापूर लागूनच आहे. पण दत्ता, तुझ्यावर पण खूप मोठी अपेक्षा आहे, खूप मोठा लोकांचं की बाबा मामा काही का होईना त्याच्यातनं मार्ग काढणार. आणि अलीकडे कृषी मंत्री झाल्यापासून कुठं काही झालं की मामा मोटरसायकलवर बसतोय, मागं बसून तिकडे जातोय, इकडे जातोय, तिकडे जातोय, ते बघतात लोक. त्याच्यावर लोक म्हणतात नाही बटन नक्की कोणाचं दाबलं तपासून घेतोय. मला अनुभवाचा आहे की जे असं बोलतात ना, नक्की यांनी वेगळं काहीतरी केलं असतं, पण आम्हाला दाखवायला. मी तिथं ओरडत होतो, मी बोलत होतो, मी घोषणा देत होतो,
कारण त्याचंच मन त्याला खात असतं, आपण तिकडे झक मारली असती, परंतु हा तसा नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला 4ला कार्यक्रम आहे तो पार मांडला. दहिवडी कुठं आहे? दहिवडीलाच वाटतं, तिकडं कुठं आहे, त्याच्यामुळे मला जायचं आहे. पण आपण काळजी करू नका. मी पुन्हा कैलासराव तुम्हाला आणि मामा तुम्हाला पण सांगेन की आपल्याला ह्याच्याबद्दल लवकर का तयारी करावी लागेल. यदा कदाचित काही ह्यांना आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक तरतूद करावी लागली तर ती आपल्याला सप्टेंबर एंडपर्यंतच माझ्या पुढे आली पाहिजे. म्हणजे मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती सगळी तयारी करून डिसेंबरच्या 8 तारखेला आपल्याला विधिमंडळामध्ये कॅबिनेटची मान्यता घेऊन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींची मान्यता घेऊन आपल्याला तो प्रस्ताव हा न्यावा लागेल आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाची मंजुरी त्याला घ्यावी लागेल. म्हणजे मग आपण बोललेलं ह्याच वर्षामध्ये करता येईल. नाहीतर जरा ते पुढं गेलं तर मग पुन्हा येणाऱ्या अर्थसंकल्पात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नवीन बजेटला जाईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या 2-3 दिवसाच्या अजून चर्चेतनं पण काही विषय जर आले पुढं तर ते पण कैलासराव तुम्ही आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र मला सांगा आणि त्या प्रकारे ते पण मार्गी लावण्याचं काम आपण करू. आणि एकंदरीतच पोलीस खात्याचं पण जे काही मध्ये थोडीफार मदत झाली, परंतु अजून काही जण त्याला पळवाटा करतात. त्याच्याकरता एक कायदा करण्याच्या बद्दलची तुम्ही भूमिका मांडली, ती पण तो कायदा करताना मला विधी व न्याय खात्याशी पण बोलावं लागेल आणि आमच्या कृषी विभागाशी पण बोलून, गृह विभागाशी पण बोलून त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल. परंतु काळानुरूप आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अध्यादेश काढावे लागतात. त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मकच राहणार आहे. याबद्दल तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील. एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारचे बरेच काही अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यातून आपण इथपर्यंत पोचलेलो आहे. पण इथून पुढं अजून कुठं राज्य सरकारच्याकडनं मदत लागेल, केंद्र सरकारच्याकडनं मदत लागेल, ती मदत करण्याच्या करता मी आपले कृषी मंत्री आणि आमचं सगळं महायुतीचं सरकार हे ह्या सगळ्या गोष्टीच्या करता कुठंही अडचणी निर्माण करणार नाही. तुम्हाला योग्य ती मदतच करेल हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो. आज आपल्याला सगळ्यांना भेटता आलं त्याबद्दल एक मनापासून समाधान व्यक्त करतो. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे, काही नुकसान झालेलं आहे. नुकसानीच्या बद्दल पण त्या शेतकऱ्याला पुन्हा कसं उभं करता येईल ह्याबद्दलचे पंचनामे, ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल, SDRF, NDRF ह्या सगळ्याच्या संदर्भात आम्ही फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आपण एकच परिवार आहे, तो म्हणजे आपला शेतकरी परिवार आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही संकोच तुमच्या मनामध्ये आपण हे कसं सांगायचं, मनापासून ज्या काही अडचणी आहेत त्या सांगत चला. ज्या त्या गोष्टी झाल्या जास्त फायदेशीर ठरतात हे आपल्याला सगळ्यांना शेतकरी म्हणून माहिती आहे. त्या प्रकारे आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ, सहकार्य देऊ करू आणि पुढे जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.